काल जे कुठलं भाषण होतं ते एक बारामतीकर म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणून तिथे मी केलं. मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो. मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव होईल, मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही. उलट जे काही व्हिडिओ अजितदादांचे कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले नाही तर त्याच्यात जे वक्तव्य आले, पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल, अजितदादा स्वतः तिथं बोलले, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे, भावना आहे, असा मी तिथं भावनिक झालो. त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता. पण माणूस असल्यानंतर कधी ना कधी तर भावनिक होतं आणि काल मी भावनिक माणूस म्हणून तिथं झालो. 2 दिवसांपूर्वी कोकणात नारायण राणेंच्या सभेसाठी स्वतः राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी अनेक वेळा भाजप असेल किंवा नारायण राणे असेल यांना थेट टीका देखील केली होती. त्यांच्याच मंचावर जाऊन त्यांच्या प्रचारार्थ ही सभा घ्यायची घ्यायला लागते. काय नेमकी तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंचा नेमका समझोता काय असेल किंवा त्यांच्या भूमिकेवर तुम्ही कसं? नाही, राज ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने जर ते भाजपला पाठिंबा देत असतील आणि जो दिला आहे, मला असं वाटलं की त्यांच्या कुठेतरी 100 एक सभा होतील, 50 एक सभा होतील. पण पहिली सभा ही कोकणात तिथंच झाली. मला माहीत नाही त्यांना मुंबईसाठी रिझर्वमध्ये ठेवलं आहे का, म्हणजे शेवट मुंबईमध्ये त्यांच्या सभा वाढतील का. पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नाहीतर हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये असंही वाटत असेल की 2019ला जी भाषणं त्यांनी भाजपच्या आणि मोदी साहेबांच्या विरोधात केली ती जास्त योग्य होती आणि आज कुठली तरी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असावं आणि त्यामुळे त्यांनी कुठेतरी भाजपला पाठिंबा तिथं दिलेला आहे. पण देत असताना मन त्यांचं वेगळं बोलतं आहे, पण कृती त्यांची वेगळी असल्यामुळे कुठेतरी कोऑर्डिनेशन तिथं होत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात ते बोलले तिथं जाऊन त्यांना तिथं भाषण करावं लागतं. आणि लावरे व्हिडिओ हे जे 2019ला प्रसिद्ध झालं होतं, आज तशा पद्धतीचे व्हिडिओ हे त्यांना दुर्दैवाने दाखवता येत नाहीत. आणि जर चुकून ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग विरोधात असणारी लोक राज ठाकरे साहेबांचेच व्हिडिओ लावरे व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवतील, अशी आजची परिस्थिती आहे. असं दुटप्पी भूमिका, आधी वेगळी आणि आत्ता वेगळी, ही लोकांना कधीही पटत नाही. थोडं स्पष्टीकरण पुन्हा हवं होतं याच्यासाठी, कारण काल पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे, तब्येत बिघडली ढासळल्याच्या बातम्या आल्या, थोडंसं चिंतेचं वाटतं. काय नेमकी माहिती आहे? तुम्ही परिवारातील सदस्य म्हणून तुमचं काय बोलणं झालं का, काय अपडेट? नाही, डॉक्टरांशी बोलल्यानंतर व्हायरल आहे असं कळतं आहे, म्हणजे कणकणी आहे. आणि कणकणी येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस. 20 दिवसामध्ये दररोज ते जास्तीत जास्त 4 तास झोपलेले आहेत. दिवसाला 3 सभा, 20-25 बैठका आणि खूप मोठ्या प्रमाणात ते प्रवास करत आहेत. आणि त्यामुळे एक्झर्शन झालं आणि त्यात त्यांची तब्येत ही थोडीशी खालावलेली आहे. आत्ता ती बरी आहे, बरी म्हणजे खूप चांगली अशी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक लढवय्या नेता कसा असतो, अशा पद्धतीने ते सर्वीकडे फोन करून अपडेट घेत आहेत की काय परिस्थिती आहे आणि कशी परिस्थिती आहे. त्यांचा आवाज बसलेला आहे. आणि मग तरी आम्ही अपेक्षा करतो की आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत होईल. पण आता तरी ती थोडीशी नरमलेली आहे असं कुठेतरी जाणवतं. अभिजित पाटलांना इच्छा नसताना तुम्ही पक्षप्रवेश करून घेतला असं त्यांनी आरोप केला. त्यांच्या मनात नव्हतं, भावनिक होते. स्वतः रणजित निंबाळकरांनी का रणजित मोहितेंनी? मोहिते. आता 2 प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. एक विषय देवेंद्र फडणवीस साहेबांचा. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीतरी वेळा खोटं बोललेले आहेत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोललेले आहेत. त्याच्याचबरोबर इतरही महत्त्वपूर्ण जे प्रोजेक्ट आहेत या महाराष्ट्रामध्ये जे येणार होते, जे गुजरातला गेले, त्याच्याबद्दल ते खोटं बोललेले आहेत. अजितदादांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज काय बोलतात याला लोकच किंमत देत नाहीत आणि लोकच म्हणतात की ही व्यक्ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माढ्यात जाऊन ते काय बोलले ह्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे वेळ न घालवता काय या महाराष्ट्राचं भविष्य याच्याकडे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, जे अभिजित पाटलांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्यावर प्रेशर आणलं होतं. त्यांचा जो कॉपरेटिव्ह कारखाना आहे त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे ती सीज केली गेली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाला तिथे नोटिसेस गेलेल्या आहेत
आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दबाव अभिजित पाटलांवर टाकला. काही लोक दबाव सहन करू शकतात आमच्यासारखे, काही लोक करू शकत नाही. अभिजित पाटलांना तो दबाव तो सहन झाला नाही आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा विचार त्यांनी कदाचित केला असावा. म्हणले असे लोकसभा जाऊया आणि लोकसभा झाल्यानंतर आपण नंतर याचं स्पष्टीकरण देऊ द्या. त्यामुळे ह्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मित्रपक्षाकडनं गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण आज ते कदाचित प्रवेश केला असेल, उद्या भाजपबरोबर ते राहतीलच असं नाही. रोहित कुंभोज जे आहे त्यांनी आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस यांना अटकेची कारवाई करणार होते राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्याचबरोबर एका IPS अधिकाऱ्यांचं इथे नाव घेत आहेत, पत्रकारांचं नाव घेत आहेत. असे सगळे मिळून जे आहेत ते फडणवीस यांच्यावरती अटकेची कारवाई तुमची सत्ता असताना करणार होते असं आरोप. मला असं वाटतं की त्यांनी अजून नाव नाही सांगितलं, ते सांगणार आहेत. तो जेव्हा स्फोट होईल, तो स्फोट काय आहे, काय लेवलचा आहे हे बघितल्यानंतरच ह्याच्यावर आपल्याला कॉमेंट करता येईल. दादा, रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का? कारण हे सगळं बोलत असताना गुंड अमोल मिटकरी म्हणतात की तुम्ही गुंड आहेत, नौटंकी आहेत, नाटकं करतात. रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का होते? सारखं तुमच्यावर का टीका केली जाते? एखादा समजूतदार कर्तृत्वान अशा एखाद्या नेत्याने ज्याचे विचार प्रगल्भ आहेत, जर माझ्यावर अशा पद्धतीने टीका केली तर त्याच्यावर मी कदाचित उत्तर देईल. मी बारामती तालुक्यामध्ये जाऊन पिंपरी या गावामध्ये सकाळी 7 वाजता मतदान करणार आहे आणि 7 वाजता मतदान केल्यानंतर जे 2400 बूथ आहेत टोटल, त्याचं एक अपडेट तिथं असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बसून, म्हणजे फोनवर असेल नाही तर ज्या ज्या पद्धतीने मला करता येईल, जे कुणी तिथले कार्यकर्ते आहेत, बूथ कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर मी फोनवर संपर्कात राहील आणि ते अपडेट तिथं घेईल. कोणाला कुठं अडचण येते का? गुंड तर फिरतातच आहेत आणि मग गुंड जर फिरत असतील ते कुठं फिरत आहेत, ते कुठं दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, सेन्सिटिव्ह बूथ कुठले आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करून तिथं लक्ष दिलं जाईल. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल सर्वच बूथचा अभ्यास करून तिथं लोकांना पाठिंबा हा नक्कीच देत राहील. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार, मुंबईत असायचं. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार, एरवी मुंबईतच असेल. लेखीसाठी हे मत किती महत्त्वाचं आहे? शरद पवार महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे आणि पवारसाहेब तिथं स्वतः जाऊन जर मतदान करणार असतील आणि ते करतात नेहमी, त्यामुळे तिथे मला असं वाटतं की ते फक्त सुप्रियाताईंसाठी मत नसून एका विचाराचं मत आहे आणि तो एक संदेश आहे बारामतीकरांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला. कितीही आजारी असलं तरी मतदान करणं हे महत्त्वाचं आहे आणि योग्य व्यक्तीला करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांना मी आव्हान करतो की उद्या जिथं कुठं मतदान आहे योग्य व्यक्तीलाच करावं आणि हे जे काही दबाव तंत्र सुरू आहे, आता जो काही पैशाचा वापर हा महायुतीकडनं केला जातो असं आम्हाला जे समजते, त्या पैशाचं काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. पण महत्त्वाचं काय, योग्य व्यक्तीलाच मतदान करा. कारण पैसे आणि जे काही मदत नाही तर जे काही तुम्हाला आमिषं दाखवली जातात हे 5 दिवसाचे असतात, पण जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे विचार आणि व्यक्ती बघूनच मतदान करावं अशी विनंती इथं आम्ही सर्वजण करतो. घाटकोपरमध्ये मराठी समोर आलेलं आहे. महाविकास आघाडीचे जे उमेदवार संजय दिना पाटील आहेत त्यांचे पॅम्पलेट्स वाटायला एका सोसायटीने तिथे मज्जाव घातलाय का, तर तिथे असा आरोप देखील होतोय. गुजराती असल्यामुळे पूर्ण भाग असल्यामुळे तिथे त्यांचे पॅम्पलेट्स वाटू नये असा प्रकार आता निवडणुकीच्या समोर आला. काय गुजरातमध्ये असणाऱ्या नेत्यांना पण फार मोठा कॉन्फिडन्स झाला आहे की बाबांनो, महाराष्ट्राचे हक्काचे प्रोजेक्ट काही न करता फक्त दिल्लीवरनं आदेश आला तर लगेचच ते महाराष्ट्रातून गुजरातला जातात. तो जो अहंकार आणि तो घमंड आहे तो कुठंतरी काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा गेलेला कुठंतरी आपल्याला बघायला मिळतो आहे. आता प्रोजेक्ट तर नेले, आता ब्रोशर कुठलं वाटायचं ते मराठीत आहे का गुजरातीत आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे हे सुद्धा ते सोसायटीचे जर लोक ठरवायला लागले म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. अहो ब्रोशर सोडा, एका गुजराती कंपनीने मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे. मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा नाही तर मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी जागा ही मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल. पण याच्यात चांगले गुजराती लोकसुद्धा आहेत
आणि जे गुजराती लोक महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत ते सुद्धा मराठी माणसं आहेत. पण भेदभाव करणारे लोक जर असतील तर त्यांना कुठेही सोडलं नाही पाहिजे आणि संविधानिक पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.